Page number 6. Complete the facts about lions, choosing from the alternatives. 1. Lions are called blank space of the jungle. Right or correct alternative you choose and write down on blank space. Second, lions belong to the blank space family of the animals. Write the alternative and rewrite the sentence. Third, lions are blank space animals. Then fourth question, blank space, lions have a mane around their neck, but lionesses do not have it. Fifth question, a group of lions is called a blank space. Sixth question, lions attacked only when they are blank space. You write alternative and rewrite the question or rewrite the sentence. आपण या कृतीमध्ये सिंहाविषयी दिलेले विधानं जे आहेत ते व्यवस्थित वाचायचे आहेत आणि वाचल्यानंतर त्याच्या खाली दिलेले जे योग्य पर्याय आहे तो योग्य पर्याय रिकाम्या जागेत लिहून वाक्य पुन्हा लिहायचं आहे किंवा रिकाम्या जागेत ते वाक्य टाकून द्या, लिहून काढा. यानंतर आपण काही अनफॅमिलियर वर्ड्स लिहिणार आहोत. ती कोणती आहेत ते मी तुम्हाला सांगतो, ते राईट डाऊन करा म्हणजे आपल्याला धडा समजायला सोपं जाईल. कोर्टियर्स, कोर्टियस, COURTEOUS, कोर्टियस. इंग्लिशमध्ये याचा अर्थ होतो पोलाइट. याला मराठीत सभ्य, विनयशील आणि विवेकी असं म्हटलं जातं. दुसरा शब्द आहे बाउंड बाय लॉ. या ठिकाणी बाउंड बाय लॉ म्हणजे स्ट्रिक्टली फोर्स्ड टू फॉलो द लॉ. इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ तसा होतो. बाउंड बाय लॉ याची स्पेलिंग आहे BOUNDBYLAW. मराठीत त्याचा अर्थ होतो कायद्याने किंवा नियमानुसार बंधन असणं. त्यानंतर आहे क्लीज, CLUTZ.
क्लीज. याला इंग्लिशमध्ये टाईट होल्ड असं म्हणतात आणि मराठीत कचाट्यात सापडणे किंवा तावडीत सापडणे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आहे कावर्ड. COWARD. कावर्ड. वन हू गेट इझिली अफ्रेड. याचा मराठीमध्ये अर्थ होतो भेकड, भ्याड आणि इंग्रजीमध्ये वन हू गेट्स इझिली अफ्रेड असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर फ्ली म्हणजे पळून जाणे. रन अवे किंवा एस्केप असं त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. पोबारा करणे. त्यानंतर आहे पीटियसली म्हणजे इन अ पीटियस मॅनर. कळवळून येणे. मराठीत त्याला कळवळून येणे असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे व्हिम्पर्ड म्हणजे WHIMPERED. व्हिम्पर्ड म्हणजे मुसमुसत रडला, हुंदका दिला किंवा या ठिकाणी क्राईड पेनफुली असा इंग्लिशमध्ये अर्थ दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रेस हा जो शब्द आहे याला एक्स्ट्रीमली एनॅक्स्टी किंवा ग्रेट ट्रबल असं इंग्लिशमध्ये म्हणतात. ग्रेट ट्रबल GREATTROUBLE. ग्रेट ट्रबल म्हणजे यातना किंवा मानसिक दुःख असं त्याला म्हटलं जातं. याच्यानंतरचा शब्द आहे समिंग अप करेज. समिंग अप करेज म्हणजे काय तर स्पेलिंग त्याचं लिहून घेऊत आपण आधी. SUMMONING UP COURAGE. समिंग अप करेज म्हणजे धैर्य एकवटत किंवा धीर गोळा करत. ट्राईंग टू बी ब्रेव असं इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतरचा शब्द आहे INTENTION. इंटेन्शन म्हणजे पर्पज आणि मराठीत त्याला हेतू, उद्देश असं सुद्धा म्हणू शकतो आपण. तर या पॅरेग्राफपर्यंत आपण म्हणजे हा जो 7 पेज नंबर आहे या पेज नंबरवरचे शब्द आपण पाहिले. म्हणजे आपल्याला आता
पॅराग्राफ समजायला थोडंसं सोपं जाईल. लेट्स स्टार्ट. लॉंग लॉंग ago there lived a king, gentle and courteous man called Androcles. But he had a very cruel master. In those days, kings, nobles, and other wealthy men used poor people as their slaves. या ठिकाणी स्लेव हा जो शब्द आलेला आहे तो लिहून घ्या. SLAVE. स्लेव म्हणजे गुलाम. तर अशा प्रकारे या ठिकाणी खूप दिवसापूर्वी या ठिकाणी अँड्रोकलस नावाचा एक राजा, जो दयाळू, प्रेमळ आणि विवेकी माणूस होता. पण त्याचा जो मालक होता तो मात्र अतिशय दुष्ट होता. त्या काळी राजे महाराजे आणि तत्सम म्हणजे त्यांसारखे श्रीमंत लोक हे गरीब लोकांना आपले गुलाम बनवत असत. अँड्रोकलस वॉज अ स्लेव. आणि हा अँड्रोकलस हा सुद्धा एक असाच एक गुलाम होता. The slaves were forced to work for their masters. या गुलामांना त्यांच्या मालकासाठी जबरदस्तीनं कामाला जुंपलं जात असत. They had to do what their master told them. या गुलामांना त्यांचे मालक जे सांगत असत त्यांना ते करावं लागत होतं. अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे. They had no freedom, no rights. Even when they were unhappy with their master, they could not leave him. They were bound by law to obey their master, however wicked the might be. या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते. गुलामांना कोणत्याही प्रकारचे अधिकार किंवा कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. त्या ठिकाणी त्यांना मालकांना त्यांच्याशी गैरवर्तन करता येत असे आणि मालकाला सोडून जाण्यासाठी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आज्ञा तशा नव्हती. मालक कितीही क्रूरपणे वागला तरी त्याची आज्ञा पाळणं हे त्यांच्यासाठी कायद्यानं बंधनकारक असे. आपण हा अर्थ त्याचा लिहून घेतला आहे. बाउंड बाय लॉ म्हणजे कायद्याची बंधनं आहेत त्याच्यावर, गुलामांवर कायद्यांची बंधनं आहेत. यानंतर आणि त्यांच्या क्रूरतेला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कायदा रोखू शकत नाही. मालकांच्या क्रूरतेला कोणत्याही प्रकारचा कायदा हा बाजूला करू शकत नाही त्यांना. अशा प्रकारचं या ठिकाणी लॉ होता. अँड्रोकलस
did not like his heartless, wicked master. अँड्राक्लसला त्याच्या निर्दयी निष्ठुर मालक अजिबात आवडत नसे. His masters stripped his slaves and often whipped them. whipped means चाबकाचे फटके मारणं. या ठिकाणी त्या अँड्राक्लसचे जे मालक आहेत त्याला गुलामांना उपाशी ठेवीत आणि चाबकाचे फटके मारत. अशा प्रकारची या ठिकाणी सेवा करण्यापेक्षा मरण ओढवलेले बरं, अशा प्रकारचं विधान या ठिकाणी अँड्राक्लसला वाटत होतं. ह्या अँड्राक्लस फेल्ट that even death was better than serving such a master. He kept looking out for a good opportunity. या ठिकाणी चांगल्या संधीची वाट पाहत अँड्राक्लसला वाटायचं की ही जी शिक्षा आहे ही शिक्षा होण्यापेक्षा आपण मेलेलं बरं. आणि या ठिकाणी त्याला एक संधी पाहिजे होती. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप्ड फ्रॉम द क्लिंचेस ऑफ हिज क्रूअल मास्टर. या ठिकाणी अखेर एकदा अँड्राक्लसला त्याच्या क्रूर मालकाच्या कचाट्यातून सुटण्यात तो यशस्वी झाला. नाव although Androclus had thus run away, he was not a coward. अँड्राक्लस जरी पळून गेला असला तरी तो भित्रा नव्हता किंवा भ्याड नव्हता. He took shelter in a forest. He was not afraid of the wild beasts that roamed the forest. तो जंगलात लपून बसला. जंगलात फिरणाऱ्या श्वापदांचे त्याला भय नव्हते. डोक्यावर छप्पर नाही याची त्याला चिंता नव्हती. असं या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. या ठिकाणी त्याला एखाद्या पक्ष्यासारखे आपल्या मर्जीनं ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी त्याला जायला तो मुक्त झालेला आहे आणि त्याला त्याच्यामध्ये आनंद वाटू लागलेला, जास्त आनंद वाटू लागलेला आहे. वन डे as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. एके दिवशी तो जंगलात फिरत असताना अचानक एका सिंहासमोर तो आला. त्या सिंहाच्या समोर हा अँड्राक्लस आला. His first reaction was to turn and flee. But then he saw that the lion had not moved on seeing him. या ठिकाणी मागे फिरून
पळून जावं असं त्याला प्रथम वाटलं, पण त्याला बघून सिंह हलला नाही किंवा गुरगुरला नाही. इट नायदर ग्रोलिंग nor roared. In fact, it looked at him piteously, as if it was in great pain. हे त्याच्या लक्षात आलं की किंबहुना जणू वेदनेनं केविलवाना तो होऊ लागलेला असं त्या अँड्रक्लसला वाटू लागलं आणि तो त्याच्याकडे पाहत होता. अँड्रक्लस paused. Then he moved very casually towards the lion. अँड्रक्लस थबकला आणि एक एक पाऊल पुढे टाकत तो सावधगिरीनं सिंहाकडे जाऊ लागला. The lion meandered and whimpered, "Please help me," its eyes seems to say. या ठिकाणी तो सावधपणे सिंहाकडे जाऊ लागलेला आहे. सिंह कण्हत विवळत होता आणि त्याच्या डोळ्यात "कृपया मला मदत करा" अशी जणू याचना तो करत होता असं त्या सिंहाकडे पाहून असं वाटू लागलेलं आहे. When Androclus drew near, the lion lowered its head and began to lick his paw. अँड्रक्लस जवळ पोहोचला तेव्हा सिंहाने आपले डोके खाली वळवलं आणि पंजा चाटायला सुरुवात केली. Then Androclus saw that the lion's paw was wounded, sore or swollen. तर तेव्हा त्याला दिसले की सिंहाच्या पंजाला जखम झाली होती आणि तो सुजला होता. On a closer look, Androclus noticed that a big thorn had pressed on one of the lion's toes. So, this is the cause of lion's distress, thought Androclus. जवळ जाऊन पाहिल्यावर अँड्रक्लसला दिसलं की एक मोठा काटा त्याच्या एका बोटात घुसलेला होता. सिंहाच्या वेदनेचे हे कारण त्याच्या लक्षात आलं आणि तो अँड्रक्लस हा स्वतःशी पुटपुटू लागलेला आहे की स्वतःशी बोलू लागलेला आहे या ठिकाणी की तो त्याच्यामुळं थोडासा तणावात आहे किंवा संकटात या ठिकाणी सापडलेला आहे. Summoning up all the courage, Androclus stretched his hand slowly towards the injured paw. आपलं सर्व धैर्य एकवटून अँड्रक्लस आपला हात हळूच सिंहाच्या जखमी पंजाकडं त्यानं नेला. सिंहाच्या दुखऱ्या पंजाला हातात त्यानं घेतलेलं आहे. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw,
But the lion seemed to understand his good intention. या ठिकाणी त्याला असं वाटू लागलं अँड्रॅक्लसला की आपण जर सिंहाच्या जवळ गेलो आणि त्या पंजाला आपण हात लावला तर आपल्यावर तो हल्ला करेल की काय अशी त्याला भीती वाटू लागली. पण सिंहाला त्याचा सदहेतू समजला असावा, म्हणजे त्याचा उद्देश कळालेला आहे. आज आपण इथपर्यंत ही गोष्ट पाहिलेली आहे. याच्यानंतरची गोष्ट आपण उद्या पाहूत. थँक्यू.